नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आणि बघा इकडे ना प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग करायचं आहे बरं का। मीटरचं अस्तर घेतलं आहे आणि एक घडी ना 9ची आहे बघू शकता, आणि 2 इंच जास्तीचा कपडा घेते। इथं छान असं कटिंग करून घेते मी, म्हणजे ना स्लीवसाठी कट करून घेते। आणि हे ना जो कपडा आता मी मापून घेतला ना तो बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोघं एका साथमध्ये कटिंग करायची आहे बरं का, बघू शकता। आता आहे ना डबल घडी करायची आहे आणि त्याच्यानंतर आहे ना बघा परत चौथी घडी करायची आहे, म्हणजे 4 फोल्ड करायचं आहे आपल्याला, बघू शकता। आणि बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोघं एका साथमध्ये कटिंग करायचे। प्रिन्सेस कट ब्लाउज आहे बरं का। 36 साईजचा ब्लाउज आहे, तर एक घडी 9ची येणार आहे। आणि इथे ना आता मी पहिले शोल्डर मापून घेते, शोल्डर घेते 6 घेते शोल्डर बरं का, आणि मुंडा 6.5 घेते। मुंडा 6.5 घेतला, पुढचा गडा घेते 7 घेते, पुढचा गडा लांबीला 7 घेतला आहे, रुंदीला आहे ना 2.5 घेते। आणि छातीची एक घडी ना 9 आली बघू शकता, आणि 2 इंच जास्तीचा कपडा। आणि हे ना कमरेची फिटिंग 8.5 आहे, तर इथं 8.5 एक घडी घेते आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा घेते। बघा इथपर्यंत मी तुम्हाला पूर्ण समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे बरं का। एक वेळेस पूर्ण लंबाई घेतली मी, इथं पूर्ण लंबाई ना 14 आहे, तर मी इथं 15 घेतली बरं का पूर्ण लंबाई। आणि शोल्डर 6 घेतलं आहे, मुंडा 6.5 घेतला आहे, पुढचा गडा 7 घेतला आहे, लांबीला रुंदीला 2.5 घेतला आहे बरं का। आणि 9ची घडी घेतली आहे। 36 साईजचं ब्लाऊज आहे ना, त्याच्यामुळे एक घडी 9 आलेली, 2 इंच जास्तीचा कपडा घेतला आहे। आणि कमरेची फिटिंग 8.5 आहे आणि 1.5 इंच इथं जास्तीचा कपडा घेतला आहे, बघू शकता। आता आहे ना पुढचा गडा कट करून घेते। पुढे हुकचं ब्लाऊज आहे बरं का, छान असं। आणि बघा इकडे ना हे पण फ्रंट पार्टला कटिंग करायचं आहे बरं का, खाकीमध्ये, जेणेकरून आहे ना फुगा नाही होत। आणि बघा इकडे ना मधोमध कट करून घेते, जेणेकरून आहे ना पुढे हुक आहे ना त्याच्यामुळे इथं कटिंग करायची। आणि बघा इकडनं आहे ना मी आता प्रिन्सेस कटचं माप घेते बरं का। इथून आहे ना 10.5 वरती पॉईंट काढायचं आहे, हे बघा 10.5 घेतला इथं, आणि इकडे ना 3.5 घेते मी, हे बघा हा 3.5 घेतला आहे, आणि हे 3 घेते, आणि हे ना 2 घेते, हे बघा छान असं। इथून आहे ना राऊंड द्यायचं आहे, आणि इथून आहे ना 1.5 इंचची ही एक लाईन घेऊन घ्यायची आपल्याला सिद्धी, ही आहे ना 1.5 इंचची लाईन घ्यायची। आणि त्याच्यामुळे हा बघा सिद्ध 3ला आणि 3.5ला ही लाईन अशी टच करायची छान अशी, आणि नंतर आहे ना इथून राऊंड द्यायचा आहे असा राऊंड। बघा हा प्रिन्सेस निघाला बरं का। आता कटसुद्धा करून घेते मी, बघू शकता तुम्ही। आणि मला आहे ना पुढच्या भागला आहे ना स्टिचिंग करताना इथं पायपिंगसुद्धा करायची बरं का, कारण कस्टमरने तसं सांगितलंच आहे। कारण त्यांचं जे मापाचं ब्लाऊज आलं आहे ना ते सुद्धा पायपिंगचं जे तुम्हाला दाखवते मी। आणि बघा ते सुद्धा स्टिचिंग मिस केलेलं आहे बरं का, अशी पायपिंग करायची आहे मला पुढे प्रिन्सेसला। तर बघा छान हे अस्तर आहे बरं का, मेन फॅब्रिक साडीचं ब्लाऊज आहे ते। पहिले अस्तर वरती व्यवस्थित माप काढून घेते, म्हणजे कट पण करून घेते। आणि इथं बघा मी कुठे पण फार्मा वापरला नाही का, पेपर पॅटर्नसुद्धा नाही वापरलं आहे बरं का, डायरेक्ट अस्तरवरतीच कटिंग करते। 3ची पाट घेतलेली आहे, आणि छान असा आहे ना मस्त मटका गळा सांगितला आहे मला, हे बघा डायरेक्ट मी ड्रॉ करते बरं का, डायरेक्ट ड्रॉ करायला मला खूप आवडतं। आणि इकडे ना मागे टक्स घेऊन घ्यायचा आहे हा 5 इंच अंतरावरती, बघा छान असा मी मटका गळासुद्धा कट करून घेतली आहे। प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे बरं का, खूप छान आणि सुंदर रीतीने मी तुम्हाला कटिंग करून दाखवते, बघू शकता। फ्रंट पार्टने बॅक पार्ट रेडी करून घेतलेला आहे, आणि आता स्लीवसुद्धा छान अशी मी कट करून घेते। बघा स्लीवसाठी ना रुंदी छातीच्या घडीवरनं काढायची आपल्याला। आता छातीची घडी तिथं 9 घेतली ना, तर मी इथं आहे ना रुंदी 8 घेते बरं का।
आता बघा इथं पूर्णच घ्यावी लागेल कारण 8च येणार आहे. बघा 8 झाली बघू शकता. आणि स्लीव आहे ना कस्टमरवरनं अवलंबून राहते त्यांना लांबी केवढी पाहिजे असं. तर त्यांची 10ची आहे तर मी इथं 11 घेते स्लीव. हे बघा मच्छी कटसुद्धा छान असा काढून घेतला आहे. हे बघा स्लीव, बॅक पार्ट, फ्रंट पार्ट, प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे 36 साईजचं. तर कसा वाटला तुम्हाला हा ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ नक्की सांगा. आणि असे माझे खूप सारे व्हिडिओ अपलोड आहे बरं का प्रत्येक साईजचे. तर तुम्हाला बघायचे असेल तर नक्की माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.